तालुक्यातील माणगाव खोऱ्यात रविवारी सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू झालाय। त्यामुळे कर्ली नदीला पूर आल्यानं या पुरात माणगाव शिवापूर मार्गावरील ब्रिटिशकालीन आंबेरी पुलाला मोठं भगदाड पडलाय। परिणामी आंबेरी पलीकडील 27 गावाकडे जाणाऱ्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद भाडगुत यांनी। आंबेरी पुलाजवळ कालपासून आंबेरी पुलावरती पाणी आलेलं आहे। माणगाव खोऱ्यामध्ये जोरात पावसाची सुरुवात झालेली असून काल दुपारी 2:30च्या दरम्यान दत्ताराम लाडू भोई हे व्यक्ती मंदिरामध्ये बसलेले असताना तिथे पाण्यातून वाहून गेलेले आहेत। त्याचा शोध सुरू आहे। माननीय तहसीलदार वीरसिंग वसावे साहेब यांना याची माहिती तात्काळ देण्यात आली। तसेच माननीय विभागीय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या कळश मॅडम यांना याची माहिती देण्यात आली। सदर दोन्ही अधिकाऱ्यांनी सदर माहिती जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग यांना कळवण्यात आलेली असून सदर जे व्यक्ती वाहून गेलेले आहेत त्यांचा शोधकार्य या ठिकाणी चालू आहे। काल दिवसभर पाणी सुरू होतं, त्यामुळे शोधकार्यामध्ये अडथळा सुरू होता। पण माननीय तहसीलदार साहेब यांनी सकाळीच कॉल करून सांगितलेलं आहे की एनडीआरएफची टीम थोड्याच वेळामध्ये इथं दाखल होत आहे। आता हा जो ब्रिटिशकालीन जुना पूल आहे त्या पुलाच्या आंबेरी बाजूच्या पुढच्या बाजूला एक मोठं खड्डा पडलेला आहे। पण स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं आम्ही या ठिकाणी हा रस्ता बंद केलेला आहे, जेणेकरून आतमध्ये पुन्हा कोणी जाऊ नये। दिवसभरात आता पावसाचा थोडा जोर कमी झालेला आहे। जसं जसं पाणी होतं तसं शोधकार्यामध्ये मदत होणार आहे आणि एनडीआरएफची टीम थोड्या वेळा दाखल होईल असं तहसीलदार साहेबांनी सांगितलेलं आहे। शोधकार्य सुरू आहे।